समाजातील विविध क्षेत्रात निस्वार्थीपणे कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा प्रेरणादायी प्रवास उलगडणाऱ्या मनीष वाघ यांनी लिखित ठाण्याचे विचारदीप या पुस्तकाचे प्रकाशन अजेय संस्थेचे संस्थापक डॉक्टर क्षितिज कुलकर्णी, पर्यावरण तज्ज्ञ प्राध्यापक विद्याधर वालावलकर, आदित्य प्रतिष्ठानचे संस्थापक किरण नागती यांच्या हस्ते संपन्न झाले। डॉक्टर क्षितिज कुलकर्णी यांनी पुस्तकाचे कौतुक करताना सांगितले की या पुस्तकातील व्यक्तिचित्रे वाचताना पु ल देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्लीची आठवण होते। ठाण्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचे विचार आणि कार्य एका व्यासपीठावर आणण्याचे महत्त्वपूर्ण काम मनीष वाघ यांनी केले आहे। हे पुस्तक तरुण आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल। किरण नागती म्हणाले, लेखन आणि पुस्तक प्रकाशित करणे ही मोठी जबाबदारी असते। मनीष वाघ यांनी सातत्याने 25 पुस्तके प्रकाशित करून संवेदनशील लेखक म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे। प्राध्यापक विद्याधर वालावलकर यांनी या पुस्तकातील प्रत्येक व्यक्तिमत्व समाजासाठी दीपस्तंभासारखे आहे। समाजकार्यात सातत्य ठेवणाऱ्यांचा गौरव या पुस्तकातून झाला आहे असे सांगितले। पुस्तकात समाविष्ट असलेल्या 20 मान्यवरांचा पुस्तक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। यावेळी देण्यात आलेले पूर्णतः नारळाच्या करवंटीपासून बनवलेले सन्मानचिन्ह पर्यावरण दक्षता मंडळाच्या मामणुली केंद्रावर कार्यरत असलेले अरुण म्हसे यांनी बनवले होते। त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला। राजेश दाभोळकर आणि निशिकांत महांकाळ यांनी प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला लेखक मनीष वाघ यांनी पुस्तकामागील भूमिका स्पष्ट केली, तर डॉक्टर अंजुषा पाटील यांनी सूत्रसंचालन केली। खरं म्हणजे संकोचल्यासारखं होतंय खूप, कारण समोर एवढी मोठी मंडळी, इथे एवढी मोठी मंडळी आणि प्रमुख पाहुणे वगैरे खूप जड शब्द आहेत। पण कदाचित या कार्यक्रमाचं, कदाचित या लेखकाचं, कदाचित या सगळ्याचंच हे मर्म आहे। जसं अंजुषा मॅडम म्हणाल्या की अनएक्सपेक्टेड गोष्टी घडतात, तसं हे थोडं झालं असावं। हे पुस्तक जेव्हा माझ्यापर्यंत आलं त्याच्या आधी यातली जी नावं आहेत ते तसे परिचित होते, काही खूप जवळचे आहेत, काहींचं काम खूप प्रचंड आहे, जसं किरण सरांचं आहे। आता परवाच मी पाहिलं की म्हणजे त्यांचं काम हे कसं ना कसं तरी पोचतच असतं। म्हणजे आता मी राहतो डोंबिवलीत, पण डोंबिवलीपर्यंत पण ही बातमी गेली की एका माणसाला त्यांनी घरापर्यंत सोडलं ज्याची विस्मृती झाली होती त्यांना। काही अशी मंडळी आहेत आणि या सगळ्या लोकांना आपण वेगवेगळ्या व्यासपीठावर मान्यवर आणि सभागृहात बसलेले विचार दीपच्या प्रकाश झोतात उजळून निघालेले सगळे रसिक मित्र, खरं तर मनीष चंद्रशेखर वाघ काय करते हा आनंद लपवता येत नाही, कारण गेली 30 वर्ष पत्रकारितेमध्ये आहे। त्यामुळे अनेकांसाठी लेखन करणं वेगळं आणि लिहिणं यासारखा आनंद नाही, आणि तो आनंद मनीष वाघ यांनी दिलेला आहे। एकतर पुस्तकाचं जे शीर्षक आहे ठाण्याचे विचारदीप, आणि त्याचबरोबर चांदणे स्मरणाचे असं म्हणणाऱ्या ग्रेसांचाही आज वाढदिवस आहे। आणि कदाचित याच एका सुंदर मुहूर्तावर म्हणा मनीष वाघांनी हा कार्यक्रम इथे आयोजित केला असावा। त्यामुळे त्यांचं किती कौतुक करावं, त्यांचं पूर्ण ना मी बोलत राहिलो फक्त कौतुकच त्यांचं ऐकायला असं मला वाटतंय। कारण मगाशी त्यांनी मला असं वाटतं कुठेतरी मनीषजी तुमच्या लेखणीतनं येतंय, कधी कधी इतकं धाडस करतं की मला सुद्धा असं वाटतं आता याचा परिणाम काय होईल पुस्तक वाचल्यानंतर। पण ठीक आहे, परिणामाची कोणाला काळजी नसते, बरोबर ना रोहितजी? जे काय होईल ते होईल, नंतर आपण बघू, मग कोर्टात जाऊ पाहिजे अशा एखाद्या ग्राउंडवरती एक हाय मास्ट लावलेला असतो बघा, मोठा उंच दिवा असतो आणि तो सगळ्या ग्राउंडला प्रकाश देत असतो। पण आपण कधी वरती नजर उचलून हाय मास्टकडे बघत नाही, तिथे बाकी जे पथदर्शक दिवे लावलेले असतात त्याच्याकडे आपलं लक्ष जातं। त्यामुळे समाज सगळा हाय मास्टकडे बघून चालत नाही, समाज सगळा पथदर्शी दिव्यांनी चालतो आणि ते सगळे तुम्ही आहात। त्यामुळे मी तुमच्या सगळ्यांचं पहिले अभिनंदन करतो। 20 नावं आहेत म्हणून मी वाचून दाखवत नाही, फक्त एवढंच। पण प्रत्येकाचं काम एवढं मोठं आहे की ते मी लिहून आणलंय, ते पण बघतो कसं जमतंय। हे माझं 25वं पुस्तक आहे आणि स्वामींच्या दरबारात पुस्तक माझं प्रकाशित होतं याचा आनंद मला फार आहे। आणि तेही किरण नागतींच्या सहकार्यामुळे घडून आला योग, याचा मला आनंद आहे। परत तेच काय बोलायचं, हे 20 जण मी असे निवडलेत की जे आपल्या ठाण्यामध्येच आहेत, जास्त फेमस नाही आहेत, पण ते आपण त्यांना काहीतरी त्यांच्यासाठी आपण करू शकतो किंवा ती समाजासाठी काय करतात ते आपण समोर आणू शकतो, म्हणून त्यांचा परिचय मी करून दिला आहे। हे पुस्तक आपल्याला नक्कीच आवडेल अशी विनंती करतो। अरे लिहिलंयस तेव्हाच ना।
ते एवढंच नाहीये. ते जास्त असेल ना ते जरा मोठं एवढं असेल नाही.